स्वर्णव हाय कर हाय. आम्ही गावी चाललोय. आम्ही गावाला चाललोय. माझी डोली चालली ग तुरा देशी नव्या गावा सोबतीला येईन माझ्या. नमस्कार मंडळी, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता वाजलेले आहेत 4:30 आणि आम्ही आत्ता निघतोय नाशिकसाठी दादर TT वरून. तर दादर TT ला भेटू. श्री स्वामी समर्थ. तर आमची टॅक्सी पण आली आहे. तर आम्ही निघतो दादर TT ला. नाशिकला निघण्यामागचं कारण असं होतं की शिवानीच्या भावाचा साखरपुडा ठरला होता आणि त्याचे तिकीट्स 1 महिन्या आधीच रिझर्वेशन करून ठेवले होते. रिझर्वेशन मध्ये फक्त 5च तिकीट बुक केले होते. माझं, शिवानीचं, शिवानीचे मम्मी पप्पा आणि छोटा भाऊ अमित त्याचंच होतं. सुमित आणि त्याचे 4-5 मित्र ते एकत्रच येणार होते कारण की त्यांनी तिकीट रिझर्वेशन केली नव्हती. फक्त आमच्या 5च जणांची तिकीट रिझर्वेशन केली होती. दादर स्टेशन वरून आम्हाला नाशिकसाठी आमची ट्रेन मिळाली. सगळ्यांना बसायला वगैरे मिळालं आणि अवघ्या 4-5 तासांमध्येच आम्ही मनमाड स्टेशनला पोहोचलो. मनमाड स्टेशन वरून मग गावी जायला आम्ही टॅक्सी केली आणि टॅक्सीने निघालो आमच्या गावाला. या फाट्यावरून अजून 20 किलोमीटर कुंभारडे गाव. चला स्टँड उतरून घ्या. फायनली आम्ही गावी पोचलो. बॅग काढ लवकर, चल. पाणी आलंय रे तुमच्या गावी. बऱ्यात ना आजी, बऱ्यात ना. मी पण मजेत आहे. गावी आलो नाही ते लगेच बाहेर फिरायला सुटलो. मग गावच्या मैदानात गेलो. मुलं क्रिकेट खेळत होती तर बघूया बोललो कसे खेळतात. पहिल्यांदा स्वतःच्या गावी काहीतरी बनवते. झाली एक भाकरी बनवून दमून गेली. आज गणेश शेठचा बर्थडे आहे तर सगळेजण आम्ही सेलिब्रेट करतोय. नवरदेवचा फेशियल चालू आहे. खास मुंबईवरून माणसं बोलवलेत नवरदेवाचा फेस वॉश करायला.
राहा उभे राहा. या काढून फोटो थांबा. तू नवर देवाय तुला काम करावे लागणार आहे. चला अर्धी पब्लिक पुढे अर्धी मागे आणि अर्धे निघालेत आणि आम्ही पण निघतो आता. क्या बोलती है पब्लिक? अब नाचो पहन नाचो इकडे जरा आम्ही होल्ड घेतलाय. इथून आता आलोय गन्ने का ज्यूस प्यायला, उसाचा रस प्यायला. 5 रुपये 5 रुपये. सुमित जर पाजणार असेल तरच आम्ही पिणार उसाचा रस. माझं तिकडे साखरपडा होत आहे, तिकडे जाऊन बसतो. तिकडे चिअर्स नाही करणार. चिअर्स नवरदेव. हे पिताना बरोबर हे उसाचा रस पिताना चिअर्स नाही करणार. दुसरे ग्लास भरले की करणार. ते राजा बघू दे कुठे आहेत. इथेच आहेत का? आम्हाला वाटलं हरवले. पोचलो आम्ही आमच्या डेस्टिनेशन वर. डेस्टिनेशन वेडिंग साखरपुडा सगळं इथेच आहे वाटतं. आम्ही सगळे पोचलो सुमितच्या साखरपुड्यासाठी सुमितच्या सासरवाडीमध्ये. दोन्हीकडची मंडळी जमली आणि पारंपरिक पद्धतीने साखरपुडा पार पाडला आणि गावचा थाट माहोल एकदम भारी होता. सगळं झाल्यानंतर वेळ आली ती रिंग सेरेमनीची. दोघांनी एकमेकांना अंगठी घातली आणि सगळा माहोल एकदम रोमॅन्टिक झाला होता. या गोड वातावरणात आमच्या सुमितने त्याच्या बायकोसाठी एक सरप्राईज गिफ्ट दिलं होतं. गिफ्ट मध्ये काय होतं ना ते तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला पण खूप मज्जा येईल. मोबाईल वाजला पाहिजे. सेव्ह केलेला त्याच्यात. सेव्ह केलेला नंबर. सेव्ह केलेला सगळे नंबर सेव्ह केलेला आहे. नाव आहे अहो. नाही अहो अहो एक असली माझ्या सबके साथ आता. अभी माझ्या अजून एक मिस कॉल. कानाला लावायचं आहे. सगळ्यांची इच्छा आहे कानाला लावायचं आहे. सगळ्यांची इच्छा कानाला लावायचं आहे. फोन आला.